आणि यानंतर आपण थेट जाऊया उद्धव ठाकरे सध्या माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आलेले आहेत। उद्धव ठाकरे आता नेमकं काय बोलतात थेट जाऊया। आम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे आणि शिवसैनिक कसा असायला पाहिजे, किती दडपण आणली काही केलं तरी कोणत्याही दडपणाला किंवा आमिषाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने सूरज काय आज तुम्ही त्याची दोन्ही मुलं बघताय, पत्नी बघताय, आई आहेत, बाबा आहेत आणि विशेष म्हणजे या चिंटूचा आज वाढदिवस आहे। तर आज त्याच्या बरोबर वाढदिवसाच्या दिवशी त्याचे पप्पा घरी आलेले आहेत आणि मला खरंच सूरज तुझ्या सर्व कुटुंबाचा अभिमान आहे। नाही आता जास्त प्रेस कॉन्फरन्स करण्याची आवश्यकता नाही। आज खूप आनंदाचा एक क्षण आहे। बाकी मी काय या विषयात आता बोलणार नाही, पण खरंच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजनी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे। आणि सगळेच लोक काही विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही हे एका कडवट कट्टर सच्चा शिवसैनिकाने दाखवून दिलेलं आहे। प्लीज प्लीज नको पकड। तर मुंबई हायकोर्टाकडून सूरज चव्हाणांना दिलासा मिळाला। जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यांनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली, कडकडून दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा सगळे काही गद्दार होऊ शकत नाहीत अशी प्रतिक्रिया देत सूरज यांचं स्वागत केलंय, त्यांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।